15 वर्ष झाली हे स्वप्न सावलीसारखं माझ्या मागे लागलं. ही फुटबॉल मॅच त्याच्या आयुष्यातली शेवटची मॅच असेल. ही रियुनियन मॅचची आयडिया जबरदस्त वाटली मला. हा रे, आहे तर खरं. आपल्याकडे प्लेयर्स कमी आहेत ना, मग टीम कशी पूर्ण होईल? आपल्याकडे फक्त 3 प्लेयर्स कमी आहेत. राजेशने दोघांना बोलावलंय आणि माझा एक मित्रही येणार आहे. काय रे? अरे यार, डोक्यावर पडलास काय? रडतोयस काय पोरींसारखा? प्रॅक्टिस कर चल. अरे कसला शहाणपणा तुझा नेहमीचा. हे घे, सुरू कर. स्टुपिड डिनो, हा कधीच नाही सुधारणार. हा नेहमी माझातच असतो. काय मग? हा, कुणाची वाट बघतोयस? सुरू करूया. आमच्याकडे प्लेयर्स कमी आहेत. मी माझ्या एका मित्राला बोलावलंय, तो येतच असेल. दया. आज काय तुझा मित्र? हो, दया. याला बघूनच कळलं की हा गेम आम्हीच जिंकणार आहे. लुझर्स. बॉबी, बघूया कोण जिंकतं ते. ग्लॅड टू सी यू ब्रदर. सॉरी यार, थोडा लेट झाला. नो प्रॉब्लेम मित्रा. चल मी आपल्या टीमशी ओळख करून देतो. एक मिनिट. बघ, ते एक काम कर, कुणाला हे नको सांगू की मी सीआयडी मध्ये आहे, नाहीतर उगाच सगळे अनकम्फर्टेबल. समजू शकतो मित्रा. गाईज इकडे लक्ष द्या. हा माझा मित्र दया आणि ही आमची फुटबॉल टीम. हाय कुलदीप, विकी, टिनो, रे, बॉबी. हाय एव्हरीवन. अच्छा, मी आधीच सांगतो यार, मी फारसा फुटबॉल वगैरे खेळत नाही, त्यामुळे थोडं मला सांभाळून घ्या. अच्छा, म्हणजे आता लहान पोरांसारखं खेळायचं का आम्ही? हो चालेल. शरीराने तर एकदम अडदाण दिसतोय. फिटनेस चांगला आहे, पण आमच्या समोर टिकशील असं वाटत नाहीये मला. हा, आणि तसं तर गेम म्हणजे स्ट्रॅटेजीचा भाग असतो. जर समोरच्या टीमचे वीक पॉइंट लक्षात आले आणि त्यावर आपण टार्गेट केलं तर मॅच जिंकता येऊ शकते. हो ना? हो, म्हणजे तुला म्हणायचं आहे की तू आमच्या विरुद्ध जिंकू शकतोस? नाही, मी नाही, माझी टीम जिंकू शकते. आणि तसंही विजय कुणा एकट्याचा होत नसतो, संपूर्ण टीमचा होतो. चल ठीक आहे, एक काम करूया, ही मॅच अजून इंटरेस्टिंग बनवूया. बेट लावूया. काय बोलतोस? आय एम सॉरी, मी जुगार नाही खेळत. हा, पण मी चॅलेंज जरूर करेन रे, की माझी टीम म्हणजे आमची टीम तुमच्या टीमला या मॅच मध्ये नक्की हरवेल. गाइज, लेट्स गो. दया, याच्याकडे लक्ष नको देऊस. प्रॉब्लेम काय? एकदम तिरसट आणि उद्धट माणूस आहे. हो ना, विचित्र वाटलं. मला वाटलं की तुझ्या आणि टीनाच्या एंगेजमेंट नंतर हा तुझा फॅमिली मेंबर बनला. अरे या सायको डिनोने होऊ दिलं तर ना. काय झालं? जाऊ दे ना, नंतर बोलूया आपण. आधी मॅच खेळूया आणि या डिनोला हरवूया. माझ्याकडे पास कर. दे इकडे. चल ओव्हर कर, पास कर. अरे इकडे लवकर पास कर. तुला खेळायचं सोडून दे. काय करतोय? पास कर. अरे बॉल पास कर ना. बघ आला. इकडे पास कर. अरे
कव्हर कर. आकाश इकडे एकटाच खेळणार. आरामात. पुढे पास कर लेफ्टला. अरे खेळायचं कव्हर कर अरे पुढे काय करताय? सोडू नका, कव्हर करत जा. ए सॉरी, मला वाटलं नव्हतं तुझे पाय इतके दुबळे असतील. ठीक आहे. तुझ्या भावाचा प्रॉब्लेम काय आहे ग? इतका खडूस काय हा? सगळ्यांची उद्धटपणे बोलत असतो नेहमी. तो तसा नाहीये. काही काय बोलतेस? दिसतंय ग्राउंडवर बघ जरा. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तू सारखी त्याची बाजूच का घेत असतेस ग? आणि तो तुझ्याशीही कधीच नीट वागत नाही. बोल घे पास कर ना, बोल घे. आकाश इकडे. हा बरोबर. आरामात. बरं मला सांग, तुझ्या एंगेजमेंटचं काय झालं? आकाश आणि तुझी एंगेजमेंट फायनल झाली की मग? रीना, काय झालं? तू रडतीयस का? हे बघ, मला खरं सांग, काय झालं? आमची एंगेजमेंट तुटली. काय? एंगेजमेंट मोडली? अगं पण का? डिनो म्हणाला म्हणून. दिनूने सांगितलं? अगं पण आकाश तर त्याचा चांगला मित्र आहे, मग असं का केलं? रीना, कुलदीप कव्हर कर ना तू. सॅमी लवकर. अरे काय करताय तुम्ही? यांच्या टीम समोर हरणार, आकाशच्या टीम समोर सगळे फुसके त्याच्यासारखे. नाक कापणार का माझं? चला खेळा. कमॉन दया, कमॉन. पास कर. कमॉन दया. बघ कव्हर कर. तिकडून अरे cover पास कर अरुण. अरे पास कर. अरे तू काय करतोयस? बॉल घे त्याच्याकडून. चल घे लवकर. ए गेम कडे लक्ष दे, गेम कडे. तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे, आय एम फाईन. काय प्रॉब्लेम काय रे? चूक त्याची आहे, गेम कडे लक्ष नाहीये त्याचं. पण तू असा गेम का खेळतोयस? चॅलेंज जिंकण्यासाठी? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड अ फुटबॉल गेम. चला गाईज, हे असेच रडत राहणार. याच्या तर मी आता. दया. अरे सोड ना दया, हा एक फ्रेंडली गेम आहे. अरे कसला फ्रेंडली गेम आहे हा? नालायक कुठला? ही बोलायची पद्धत झाली अरे का मला रे? माहितीये, सगळं सोड ना. पण तू चल आपण खेळूया ना आपण. पास कर कमॉन. पास कर. लवकर पास. ए वाचला. कमॉन मॅक्सी, कमॉन. ए दया, का दया ठीक आहेस ना? दिसत नाही का? रे चला रडीचा डाव सुरू झालाय. दया ठीक आहेस का तू? सुरू करा रे, टाइम नाहीये. खेळता येत नाही आणि खेळायला येतात. आकाश, अरे कुठून धरून आणलंस याला? दया स्टॉप. दया नको ना. करे माकडा, सोड ना त्याला. तुला काय काय वाटलं? काही बोलशील आणि मी ऐकून घेईन काय? जाऊ दे. दया सोड. नीट लक्षात ठेव, इथून पुढे नीटच खेळायचं, दया सोड ना त्याला. सोड. नाहीतर तोंड फोडून टाकेन दया मी. सोड त्याला. काय करतोस तू? मरल ना तो. दया सोड त्याला. सोड ना यार. अरे सोड ना त्याला, बालिश येतो. डिनो, सोडा या. ठीक आहेस ना? तू ठीक आहेस ना डिनो? ठीक आहेस ना? काय झालं तुला? डिनो काय झालं? डिनो पाणी पी. डिनो, अरे सांभाळून. अरे डिनो काय झालं? काय झालं डिनो? डिनो पाणी पी. हे घे पाणी पी. सावकाश. बावळट कुठचा? खेळता येत नाही, हात उचलतो. बैलबुद्धी कुठचा? हा गटार आहे, हा असा नाही ऐकायचा. अरे थांब. दया थांब. दया काय करतोस तू? सोड त्याला. सोड ना त्याला. दया मरेल तो. सोड त्याला. तोंड बंद ठेवायचा. आकाश, अरे सांभाळ ना मित्राला तुझ्या. दया रे काय करतोस तू? बघितलं नाहीस का कसा पण बोलतोय तो? अरे तू त्याचा गळा दाबलास, मेला असता ना तो. अरे काही मरत बिरत नाही, ड्रामा करतोय तो. काही झालं नाही त्याला. डिनो
डिनो डिनो डिनो डिनो डिनो अरे काय झालं तुला? अरे हा तर मेला. अरे याने मारून टाकलं याला. डिनो 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 उठ डिनो अरे डिनो उठ. कोणीतरी ए, ॲम्ब्युलन्स डिनो, बोलवा, डिनो उठ. अरे डिनो मारू उठ. नका. अरे उठ. डिनो काय झालं? डिनो डिनो उठ. डिनो मेला. दया दया तू इथे काय करतोयस? तुम्ही ओळखता ह्याला? हो हे एक सीआयडी ऑफिसर आहेत, सिनियर इन्स्पेक्टर दया. काय काय म्हणालात? तू सीआयडी ऑफिसर आहेस? मग तर मिळाला न्याय. काय म्हणायचं काय तुला? हेच म्हणायचंय, हा तुमचा माणूस आहे आणि खून करून सुद्धा हा आरामात सुटेल. काय? दया दयाने मारलं याला? हो, यानेच मारलंय माझ्या भावाला. आधी त्याचा गळा दाबला आणि मग त्याला पाण्याच्या टबमध्ये बुडवलं, ज्यामुळे त्याचा जीव गेला. पण हा तर सीआयडी ऑफिसर आहे ना, आरामात बाहेर पडेल यातून. नाही असं काही होणार नाही. आम्हाला प्लीज आधी इन्व्हेस्टिगेशन करू द्या. कसलं इन्व्हेस्टिगेशन करणार तुम्ही? अहो या माणसाने आम्हा सगळ्यांसमोर मारलंय डिनोला. कमीत कमी 20 लोक साक्षीदार आहेत. हे पहा, आधी आम्हाला आमचं काम करू द्या. सर आता कसलं काम? आता तुमचा ड्रामा चालणार. हे बघा, दयाने आम्हाला कॉल नाही केला, तुम्ही कॉल केलात म्हणून आम्ही इथे आलोय. इथे आल्यावर आम्हाला कळलं की आमचा माणूस यात इन्व्हॉल्व आहे. पण विश्वास ठेवा, आम्ही आमची ड्युटीज करतो आहोत. मैत्री वगैरे सगळं नंतर. आमचा तुमच्यावर विश्वास नाहीये. आम्हाला आमचं काम करू द्या. काय वाटतंय सर? अभिजित, हे बघ, याच्या मानेवर इथे बोटांच्या खुणा आहेत आणि या खूप खोल खुणा आहेत. असं वाटतंय की कुणीतरी याचा गळा दाबलाय आणि इतक्या जोरात दाबलाय की त्याची नखं याच्या गळ्यात घुसलेत. हे बघ, आणि हे बघ, ह्याच्या लंग्स मध्ये सुद्धा पाणी भरलंय. आणखी एक गोष्ट, हे बघ, या इथे याच्या डोक्यात केसांच्या आत बारीक जखमा आहेत. अभिजित, काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे. भांडण वगैरे झालं का? हा, ते थोडंसं. तारिका, आय एम सॉरी दया, मला तुझ्या हातावरून DNA ट्रेसेस घ्यावे लागतील. पण हे सगळं का? दया, तुला माहिती आहे आपल्याला जे करावं लागतं ते करावंच लागतं. प्रोसिजर आहे. अभिजित, या सगळ्या गोष्टी तर दयाकडेच इशारा करतायत.
सॉरी मित्रा, तुला अटक करावी लागेल. फ्रेडी, दया सरांना सर, तुम्ही बॉडी फॉरेन्सिक लॅबला घेऊन जा. तुम्ही सगळे निश्चिंत राहा. ही केस आम्ही सॉल्व्ह करूनच दाखवू. सॉल्व्ह काय करायचं? सगळ्यांना माहितीये की तुमच्या ऑफिसरनेच माझ्या भावाचा जीव घेतलाय. त्याला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं ऑफिसर फासावर जाईल. दया, हे काय केलंस तू मित्रा? मी काय केलं? मी माझं ताळतंत्र सोडून दिलं, पण मी त्या माणसाला मारलं नाहीये रे. दया, त्याच्या गळ्यावर खोल खुणा आहेत. म्हणजे तुला म्हणायचं काय रे? मी खून केला त्याचा? तुला तुझ्या ताकदीचा अंदाज आहे? एक तर तू रागात होतास, दुसरा फुटबॉल खेळत होतास, जो मुळातच खूप अग्रेसिव्ह गेम आहे. हो, तो मुद्दामून फाऊल करत होता, मला चिडवत होता, पाडत होता तो मला. मग म्हणून तू काही करणार का? तू एक सीआयडी ऑफिसर आहेस दया. कंट्रोल राखणं आवश्यक आहे. तुझ्यासारख्या ताकदवान माणसाने एखाद्याचा गळा पकडला तर त्याचं जिवंत राहणं जवळपास अशक्य आहे. आणि तू त्याच्या इथे पकडलं होतंस, या इथे. तुला माहितीये, जर इथे दाबलं तर श्वास घेणं कठीण होऊ शकतं. आता हे रागात झालं असेल वा नकळत झालं असेल. तुझ्या हातून एक खून तर झालाय दया. रिपोर्ट सांगतायत की ह्याच्या पोटात पाणीही आहे आणि एनर्जी ड्रिंक सुद्धा. हो सर, टब मधलं पाणी आणि एनर्जी ड्रिंक. ओ गॉड, काय झालं? सर मला ह्याच्या पोटातून ड्रग्सचे ट्रेसेस मिळालेत. ड्रगचे ट्रेसेस ह्याच्या पोटात? हो ना सर, हे बघा. याच्या पोटात हे ड्रग? हो सर, याच्या तोंडात आणि घशात याच ड्रगचं कोटिंग मिळालंय. याचा अर्थ ही गोष्ट या केसचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशनच बदलून टाकेल. एक्झॅक्टली. हॅलो अभिजित. नमस्कार. या क्षणी मी डिनोच्या घरी आहे. डिनो, ज्याचा मृत्यू सीआयडी ऑफिसर दया यांच्यामुळे झाला होता. चला त्यांच्या बहिणीशी बोलूया. रीना, काय वाटतं तुम्हाला, काय होईल या केसमध्ये? तुम्हाला काय वाटतं? माझ्या भावाचा मारेकरी एक सीआयडी ऑफिसर आहे आणि या केसचं इन्व्हेस्टिगेशन सीआयडी वालेच करतायत. आम्हाला न्याय मिळेल? थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की त्यांचा माणूस इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे सीआयडी ही संपूर्ण केस फिरवून टाकेल आणि दुसऱ्याच कुणाला तरी या केसमध्ये अडकवतील. अगदीच. आणि त्यासाठीच मी आमच्या वकिलांना बोलावलं. म्हणजे तुम्ही कोर्टात अपील करणार आहात का? सीआयडी वाले भेटायला आलेत. येऊ देत. रीना, मी तुमचं आणि सीआयडीचं बोलणं रेकॉर्ड करू शकते प्लीज? चालेल. कुठपर्यंत आलंय तुमचं इन्व्हेस्टिगेशन? सुरू आहे. त्या संदर्भात तुमच्याकडे थोडी चौकशी करायची होती. ओपन अँड शट केस आहे. तुमच्या ऑफिसरने माझ्या भावाचा जीव घेतलाय. मग कसली इन्क्वायरी करायची? हे पहा, डिनोने अलीकडे कुठे डेंटल चेकअप केलं होतं का? किंवा त्याचं ENT प्रोसिजर वगैरे झालं होतं? हो सर, 3 महिन्यापूर्वी त्याने रूट कॅनल केलं होतं. नाही मॅम, 3 महिन्यांपूर्वी नाही, आज सकाळी, गेमच्या आधी. नाही. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? हे सगळे यासाठी विचारतायत जेणेकरून यांना वेळ मिळेल आणि एखादा बहाणा बनवतील त्यांच्या ऑफिसरला वाचवण्याचा.
हे बघा, आम्ही हे सगळं विचारतोय कारण डिनोच्या तोंडातून आणि पोटातून आम्हाला एनेस्थेशियाचे ट्रेसेस मिळालेत, जे जे विशेष करून डेंटिस्ट यूज करतात. ऐकलत ना तुम्ही? आता यांचं असं म्हणणं आहे की माझ्या भावाला एका डेंटिस्टने मारलंय. नाही, आम्हाला फक्त इतकंच सांगायचंय की या ड्रगमुळेच डिनोचा मृत्यू झालाय आणि आम्हाला हे शोधायचंय की हा ड्रग त्याच्या पोटात गेलाच कसा. गेम सुरू होण्याच्या आधी किंवा गेमच्या दरम्यान डिनोने काही खाल्लं होतं, काही प्यायला होतं? एनर्जी ड्रिंक. हो सर, मला जितकं आठवतंय डिनो त्याच्या बॉटलमधून एनर्जी ड्रिंक पित होता. एनर्जी ड्रिंक? हा सर, मिळाली का बाटली ती ड्रगवाली? नाही अभिजित, अजून नाही. कमाल करताय सर तुम्ही. का? वेळ कुठे आपल्याकडे? म्हणजे अहो सर, सगळे हात धुवून मागे लागले त्या केसच्या. त्याचे फॅमिलीवाले, मीडियावाले आपल्या दयाला गुन्हेगार ठरवून मोकळे सुद्धा झालेत आणि तुम्ही तर टाइमपास करताय. टाइमपास करतोय? मी टाइमपास करतोय? काय बोलतोय तू? एक एक बॉटल चेक करावी लागते मला आणि तू एका बाटलीच्या जागी 25 बाटल्या घेऊन आलाय. अहो तिथे जितक्या बाटल्या होत्या सगळ्याच आणणार ना मी. मला सगळ्या बाटल्या चेक कराव्या लागतील ना. मी तेच तर म्हणतोय ना. मी तेच करतोय. अभिजित प्लीज. सर काय करताय तुम्ही? या क्षणी दयाचं करिअर आणि त्याचं आयुष्य पणाला लागलंय, जे फक्त या टेस्टने सॉल्व्ह होईल, आपसात भांडून नाही. मग करा ना लवकर. तेच करतोय ना. कम तारिका, या ऍसिडचा एक एक थेंब आपण या सगळ्या बॉटल्स मध्ये घालूया, म्हणजे ज्या कुठल्या बॉटलच्या ड्रिंक मध्ये एनेस्थेशिया असेल त्या ड्रिंकचा कलर बदलेल. म्हणजे हीच ती डिनोची बाटली. चला, एक तर क्लिअर झालं की दयाने डिनोचा जीव घेतलेला नाही. डिनोचा जीव या ड्रगमुळेच गेलाय. आता हे शोधावं लागेल की या बॉटलमध्ये हा ड्रग मिसळला कोणी. आता कुठली नवीन कहाणी सांगायला आलात तुम्ही? टीनाजी, तुम्ही जे पाहिलं ते डिनोच्या मृत्यूचं कारण नव्हतं. अच्छा, ऐकवा मग तुमची कहाणी. डिनोच्या मृत्यूचं कारण या बाटलीत. काय? पण ही बॉटल तर... मॉम प्लीज. हा सर, काय सांगत होता तुम्ही या बॉटल बद्दल? आम्हाला डिनोच्या पोटात जे ड्रग आढळले ते कुणीतरी डिनोला या एनर्जी ड्रिंक मधून मिसळून दिले. आणि डिनोच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार डिनो सातत्याने या बाटलीमधलं ड्रिंक पित होता आणि गार्गलही करत होता. हे तर मीही तुम्हाला सांगितलं होतं. यावरून तुम्हाला काय सिद्ध करायचं? एनेस्थेसियाने कुठलाही भाग सुन्न केला जाऊ शकतो. इथलाही, गळ्याजवळचा, ज्याला आपण एपिग्लॉटिस म्हणतो. हे बघा, तुम्हाला जे काही म्हणायचंय ते सरळ सरळ स्पष्ट सांगा. हे बायोलॉजिकल... तू जरा शांत हो आणि त्यांना जे काही बोलायचंय ते त्यांना बोलू दे. आकाश, तू तर गप्पाच बस. हे जे काही झालंय ना, फक्त तुझ्यामुळे झालंय. तू त्या दयाला खेळायला बोलावलं नसतंस आणि असं घडलंच नसतं. हा सर, काय सांगत होता तुम्ही? जर तुम्हाला बायोलॉजी समजत असेल तर तुम्हाला ठाऊक असेलच की एपिग्लॉटिस कशासाठी असतो. जेव्हा काही खाल्लं किंवा पाणी प्यायलं जातं तेव्हा ते विंड पाईप्सना कव्हर करत असतं, ते लंग्स पर्यंत जाऊ नये म्हणून. आणि जर तो सुन्न झाला तर काम करत नाही. आणि जेव्हा दयाने गळा दाबला तेव्हा पाणी सरळ त्याच्या लंग्स मध्ये उतरलं, ज्यामुळे डिनोला ठसका लागला. आणि त्यानंतर तो पाण्यात पडला आणि त्यामुळे त्याच्या लंग्स मध्ये जास्त पाणी शिरलं. नाही मॅम, तो पडला नाही, त्याला ढकललं होतं. तुमच्याच ऑफिसरने त्याला ढकललं होतं. पण मॅडम, ढकलल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नाहीये. मृत्यू ड्रगमुळे झालाय, जे या बॉटलमध्ये होतं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की ज्या कोणी त्याला हे एनर्जी ड्रिंक दिलं तो खुनी आहे. बरोबर. वाव, इंटरेस्टिंग. सिरियसली तुमच्या इन्व्हेस्टिगेशन स्कीमला मानावंच लागेल. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या मते मी स्वतः माझ्याच भावाला मारलं? काय? ही बॉटल तुम्ही? बरोबर, मीच ही बॉटल दिली होती.
डिनो खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच केअरफुल होता. तो मी आणि मॉम सोडून कुणाच्या हातचं खायचंही नाही आणि प्यायचंही नाही. आता तुमच्याकडे अजून एखादा प्लॅन आहे की मलाच अटक करणार आहात? नाही, एक कल्पना सुचतीये मला. काय? तर तुमचं म्हणणं आहे की ही बॉटल तुम्हीच डिनोला दिली होती ना? हो, बरोबर. पण या बॉटलवर आम्हाला फक्त डिनोचेच फिंगरप्रिंट्स मिळालेत. त्याचेच फिंगरप्रिंट्स असणार. बॉटल तोच यूज करत होता. मग तुमचे फिंगरप्रिंट्स का नाहीयेत? जर तुम्हीच ही बॉटल डिनोला दिली होती तर या बॉटलवर तुमचेही फिंगरप्रिंट्स असायला हवेत ना? आता अजून एक बहाणा ना इन्व्हेस्टिगेशन रोखण्याचा. मला चांगलंच माहितीये की पाण्यामुळे फिंगरप्रिंट्स नाहीसे होतात. जर सगळ्याच बॉटल्स वॉटर टब मध्ये होत्या तर कुणाचेच फिंगरप्रिंट्स असू शकत नाहीत. रीना, जरा इकडे या. या ग्लासवर आता एकही फिंगरप्रिंट नाहीये. तुम्ही जरा हा ग्लास पकडा. यावरून काय सिद्ध करायचंय तुम्हाला? मला हे सिद्ध करायचं आहे की पाण्यामुळे फिंगरप्रिंट्स नाहीसे होत नाहीत. पूर्वीचा किड घेऊन ये. बघितलं तुम्ही? तुमचे फिंगरप्रिंट्स अजूनही ग्लासवर आहेत. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करतो तेव्हा आपल्या हातांना असलेलं ऑइल आपल्या हातातल्या रेषांमध्ये अडकून प्रत्येक वस्तूला लागत असतं. आणि तुमच्या बोटांचे हे जे ठसे उमटलेत ते पाण्याने धुतले तरी नाही जाणार. तुमच्या बोटांना असलेलं ऑइल ठशांच्या रूपात कायमचं राहतं. मग तुम्हाला जर या बॉटलवर फक्त डिनोचेच फिंगरप्रिंट्स मिळाले तर याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा आहे की ही ती बॉटल नाहीये जी तुम्ही डिनोला दिली होती. कोणीतरी ही बॉटल त्या ड्रगवाल्या बॉटलशी बदलली आहे. बॉटल कधी दिली होती तुम्ही डिनोला? मॅच सुरू होण्याच्या थोड्या वेळा आधीच. डिनोने ती बॉटल कुठे ठेवली होती? नाही, डिनो त्याच्या वस्तूंच्या बाबतीत केअरफुल होता. मी बघितलं, तो गोलपोस्ट जवळ होता, बॉटल त्याच्याच जवळ होती. याचा अर्थ त्याच वेळी गेम सुरू असतानाच कोणीतरी बॉटल बदलली असेल, तेही गोल पोस्टच्या जवळ. दया, अजून तू इथेच आहेस? घरी नाही गेलास? अरे आता सगळं साफ कळलंय की तुझी चूक नाहीये. सगळं त्या ड्रगमुळे झालंय. फक्त कळतंय ना तुला? कळलं अभिजित, पण कुणास ठाऊक का मी खूप गिल्टी फील करतोय यार. असं वाटतंय की मीच दोषी आहे आणि मला माहिती आहे की मी दोषी का आहे. कारण मी फेल झालो अभिजित. एक CID ऑफिसर होण्याच्या नात्याने, एक माणूस म्हणून सुद्धा मी फेल झालो. तो माणूस वाईट साईड बोलला म्हणून मी रिॲक्ट झालो, पण मी रिॲक्ट व्हायला नको हवा होता अभिजित. मी विसरलो की मी एक CID ऑफिसर आहे. आणि त्यावेळेस मला इतका राग आला होता ना, मी त्याचा गळा दाबत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की खून करावा त्याचा. काय मित्रा दया, तू पण काय माहित मला काय झालं होतं अभिजित. कॉलेजमध्ये खूपच व्हायलंट होतो रे मी. प्रचंड राग यायचा मला. मारामाऱ्या, भांडणं नेहमीचेच होते. पण CID मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की हे सगळं बदललंय. मी शांत झालोय. पण तिथे त्या ग्राउंडवर जेव्हा त्या पोराने फालतूपणा केला ना,
ते बघून माझा स्वतःवरचा कंट्रोलच गेला आणि मला याच गोष्टीचा राग येतोय की मी माझा कंट्रोल कसा काय हरवला. मी तिथे का रिॲक्ट झालो रे. खूप त्रास होतोय रे मला. असं म्हणतात की मनातलं बोलल्यानं मनावरचं ओझं हलकं होतं. समजलं. जे झालं ते झालं. आता परत ये ड्युटीवर. केस सॉल्व्ह करायची आहे. तुझ्या मदतीची गरज आहे. चल. मैदानात प्लेयर्स वगळता कोणी बाहेरचा माणूस होता? नाही. आणि प्रत्येक टीम मध्ये 8-8 जण होते. 16. हो. केलं? जर बॉटल बदलली असेल तर ते यापैकीच कोणाचं तरी काम आहे. बरं, दोन्ही टीम मध्ये कोण कुठे होतं, म्हणजे कुठल्या पोझिशनवर खेळत होतं, काही आठवतंय? माझ्या टीमचं गोलकीपर होता प्रीतम आणि आमच्या डिफेन्सला खेळत होते सुरेंद्र, अजय आणि दीपू. मिडफिल्डमध्ये होता चार्ल्स आणि राजेश. आणि मी आणि आकाश आम्ही फॉरवर्डमध्ये खेळत होतो. डिनोच्या टीममध्ये फॉरवर्डला होते बॉबी आणि सॅम. मिडफिल्डमध्ये होता प्राईड आणि नितीन होता. आणि डिफेन्सला विकी, रे आणि कुलदीप. आणि डिनो गोलकीपर कॅप्टन होता. हा कुलदीप, रे आणि विकी तिघेही गोलपोस्टच्या जवळच असायचे डिफेन्ससाठी. आणि या तिघांच्या व्यतिरिक्त मी, आकाश आणि कधी कधी हा चार्ल्स आम्ही पोस्ट जवळ जायचो अटॅक करण्यासाठी. 6 जण होते जे गोल पोस्टच्या जवळ जायचे. 5 सस्पेक्ट्स आहेत. म्हणजे हा चार्ल्स जो आहे, हा चार्ल्स कसा मुलगा वाटला तुला? चार्ल्स हा त्या राजेशचा दोस्त आहे आणि तोही माझ्यासारखा मॅच खेळायला झाला होता. तो त्या डिनोला ओळखतही नव्हता. हा तुमचा मित्र आकाश? नाही फ्रेडी, आकाश तसा नाहीये. सर पण आकाशकडे एक कारण होतं डिनोला मारण्याचं. हो, डिनोच्या सांगण्यावरून त्याची बहीण रीनाने याच्याशी एंगेजमेंट मोडली होती. त्याचा राग असेलच की. आमची एंगेजमेंट तुटली. अगं पण का? डिनो म्हणाला म्हणून. आणि हे रे, विक्की आणि कुलदीप यांचं काय? यांची कुंडली कशी आहे? सर हे तिघेही डिनोचे खूप जुने आणि जवळचे मित्र आहेत. दया, जेव्हा तो भांडण झाल्यानंतर डिनो खोकत होता तेव्हा सगळ्यात आधी त्याला पाणी कोणी दिलं होतं? म्हणजे मित्रा, त्या डिनोचा गळा त्या ड्रगमुळे सुन्न झाला होता. त्याच्या एपिग्लोटिसने काम करणं बंद केलं होतं. त्यामुळे जेव्हा तो पाणी पिणार होता तेव्हा ते पाणी सरळ त्याच्या फुफ्फुसांमध्ये उतरलं असतं. चोक होऊन तो मेला असता आणि या खुन्याला तेच हवं होतं. तर त्याला पाणी देणारं कोण होतं? कुलदीप आणि रे. ओ सर, आम्हीच प्यायला दिलं होतं, पण आम्ही तर त्याला मदत करत होतो. आता अशा अवस्थेत बघूनही कोणी कोणाला मदत नाही करायची का? आता एखाद्याला पाणी दिलं तर काय चूक केली सर? कारण त्या पाण्यानेच डिनोचा मृत्यू झालाय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही मारलं त्याला? हो सर, म्हणजे आम्ही आमच्या मित्राला का मारू? कारण मित्र आम्हाला असं समजलंय की तुम्ही दोघे डिनोचा खूप तिरस्कार करायचा. आणि आता नाही, शाळेत असल्यापासून. हे सगळं रेकॉर्ड आहे शाळेचं. डिनो म्हणे तुम्हा दोघांना खूप त्रास द्यायचा, खूप सतवायचा. हो, लहानपणी तो आम्हाला खूप त्रास द्यायचा, हे खरं आहे. आणि हो, खूप चिडवायचा सुद्धा आम्हाला. त्याने आम्हाला कित्येकदा पूलमध्ये बुडवलं होतं. पण तो जसा मोठा झाला ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या होत्या. खूप शांत झाला होता आणि तो आमचा खूप चांगला मित्र होता सर. हो सर, त्यानंतर आम्ही खूप चांगले मित्र पण झालो होतो. आणि त्याला तडफडताना बघून आम्ही केवळ त्याला मदत करायला गेलो. म्हणूनच त्याला पाणी दिलं होतं, जेणेकरून त्याला लवकर बरं वाटावं. हो सर, त्याची अवस्था बघता कोणीही त्याला पाणीच दिलं असतं. आम्ही तेच केलं. आम्ही फक्त त्याला मदत करत होतो सर. बाहेर जाऊन बसा जरा.
बहुतेक हे खरंही सांगतायत. डिनोला ड्रग आधीच दिला गेला असणार. तो काही खाल्ला प्यायला असता तरी जीव तर जाणारच होता त्याचा. आणि कदाचित खुन्याला हे माहीत होतं म्हणून त्याने स्वतः पाणी दिलं नाही त्याला. म्हणजे मी जर तिकडे गेलो नसतो, म्हणजे ते भांडण वगैरे झालं नसतं, तरीही डिनोचं मरण तर नक्की होतं. पाणी पिताच असू शकतं. कोणी भलतंच आहे. दया, परत आठव. नीट आठवायचा जरा प्रयत्न कर की जेव्हा पाणी पाजलं त्या डिनोला त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं. जेव्हा तो पडला आणि त्यानंतर तो मेला. आठवून बघ अजून काय घडलं होतं. आठवलं अभिजित, आठवलं. काय? जेव्हा मी डिनोला ढकललं ना, तेव्हा सगळेजण मला पकडून बाजूला घेऊन गेले. काही सेकंदांनी जेव्हा मी वळून बघितलं तेव्हा तो डिनो टब मध्ये पडला होता आणि तिथे कोणीतरी उभं होतं त्या टब जवळ. उभा होता? पण तो तर त्याला वाचवायला गेला असेल. हो, पण 3-4 सेकंद तो तसाच उभा होता. त्यानंतर तो बाहेर आला. अच्छा, म्हणजे त्याची इच्छा होती की डिनो पूर्णपणे बुडावा. कोण होता तो, काही आठवतं? हो अभिजित, आठवलं. त्याला का मारलंस तू विकी? मी नाही सर, तुम्ही मारलं त्याला, तेही गळा दाबून. बोल, का मारलंस डिनोला? हा, काय झालं सर? दुसरं कोणी भेटलं नाही का? मी स्वतः बघितलं होतं. तुम्ही मारलाय त्याला, पाण्यात बुडवून. सर 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 सोडा, मला पाण्याची भीती वाटते सर. सर 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 सोडा मला सर. सर सांगतो मी, सर सांगतो. हा विचार डिनोला पाण्यात बुडवण्याच्या आधी करायला पाहिजे होतास. सर काय बोलताय सर? सर त्याने तुम्हाला फक्त 5 मिनिटं बुली केलं होतं, तर तुम्ही भडकलात सर. सर तुम्ही तर त्याचा गळा दाबला होता सर. सर मला तर तो किती वर्षांपासून त्रास देतोय सर. सर प्लीज सर, तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतं. सर तुम्ही हेच करताय सर. सर तुम्ही माझ्या भीतीचा वापर करून घेताय सर. सर प्लीज सर, सोडा ना सर. दयाना तुला घाबरतोय ना, मारतोय. मारायचं असतं तर आतापर्यंत पूलच्या आत असता, समजला? रागावर कंट्रोल करायला शिक. जर तू रागावर कंट्रोल केला असतास तर आज डिनो जिवंत असता. डिनोने तुझं रॅगिंग लहानपणी केलं होतं. गेली 15 वर्ष तू ती गोष्ट विसरू शकला नाहीस. हा, आणि तू डिनोला मारलंस, पण त्याच्या बहिणीची आणि आईची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास तू? त्यांनी तुझं काय वाकडं केलं होतं? आणि ती बॉटल तू कधी एक्सचेंज केलीस? Come on, guys. कसं वाटतंय डिनो? हा,
मस्त वाटतं ना डिनू. चल एक गेम खेळूया, बघूया आता तू किती वेळ श्वास रोखून ठेवू शकतोस. हा आय एम रिअली सॉरी. मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले, पण मी जे पाहिलं तसंच वागले मी. आफ्टर ऑल माझा भाऊ गमावलाय मी. कसाही का असेना, माझा भाऊ होता तो. हो, पण त्याच्या वाईट वागणुकीमुळेच त्याचा जीव गेला. किती लोकांना त्रास झाला. 15 मिनिटांचं बालिश वर्तन आणि एखाद्याला आयुष्यभराची शिक्षा. आणि असंच होतं त्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ज्याच्यासोबत कधी ना कधी हे रॅगिंग झालेलं असतं. एकतर असे लोक आत्महत्या करतात किंवा खुनी बनतात, जसा की हा विकी. आणि हो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करू इच्छितो की कधीही कुणासोबतही रॅगिंग बुलिंग करू नका प्लीज. रॅगिंग इल्लीगल आहे. तसं केल्यास तुम्हालाही शिक्षा होऊ शकते. विनाकारण तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका. फक्त छान दोस्ती करा. दोस्ती.